कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। आता आपण सयादादाकडे गावी जाऊन राहायला मोकळे. चला. अरे काय लगेच घाई लागलीये तुला? काय आता? अरे आता तर साखरपुडा झालाय मग त्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त नको का काढायला? मग त्यानंतर लग्नाची तयारी, मग लग्न, ही सगळी कामं झाली की आपण गावाला जायला मोकळे. म्हणजे इतके काय आपण गावी जाणार नाही? अरे वेळ येऊ दे, जाऊ नक्की. ऐकल्या, मला सांग, तू आपल्या गुरुजींना साखरपुड्याला बोलवलं नाहीस का? श्री हरी पांडुरंगा. नमस्कार गुरुजी. आईला देवी, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला सांगतोय की तुम्ही काहीतरी गोड बातमी घेऊन आलेला आहात. हो गुरुजी, आदित्यचा साखरपुडा ठरलाय आणि त्याचीच पत्रिका द्यायला आले. बर, म्हणजे शेवटी आदित्यचा भाग्योदय असलेली, त्याचं सुरक्षा कवच असलेली मुलगी तुम्हाला मिळाली. छान. वा, पत्रिका तर अगदी सुरेख छापलेल्या आहेत. अहिल्यादेवी, तुम्ही याच मुलीची पत्रिका मला दाखवली होतीत ना? हो. अहिल्यादेवी, त्यावेळी मी तुम्हाला जे सांगितलं होतं तेच आत्ताही सांगतोय. ही मुलगी आदित्यसाठी योग्य नाही आहे. आदित्यचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी होईल, ते ही मुलगी नव्हे. बरोबर आहे गुरुजी, पण पत्रिका छापून झाल्या आहेत, त्या वाटल्याही गेल्या आहेत. आणि अनुष्का एक संस्कारी आणि गुणी मुलगी आहे, जी आदित्यला त्याच्या संसारात छान साथ देईल. शेवटी ती माझी निवड आहे, ती नाही चुकणार. गुरुजी, हा साखरपुडा तर होणारच, आणि त्याचंच निमंत्रण द्यायला मी इथे आले. अहिल्यादेवी, एवढंच जरी ठरवलंय तर माझ्या चालण्याची काय गरज आहे? माफ करा गुरुजी, पण राग मानू नका. पण प्रत्येक वेळेलाच सगळ्या गोष्टी ग्रह, तारे, पत्रिका यांवर अवलंबून नसतात. काही गोष्टी आपल्याला ज्या दिसतात, ज्या आपल्याला जाणवतात, त्यावरही निर्णय घ्यावे लागतात. अहिल्यादेवी, तुम्ही हट्टाला पेटलेला आहात. जी मुलगी तुम्हाला आवडली तीच मुलगी तुम्हाला सोन म्हणून हवी आहे. पण माझा जेवढा काही अभ्यास आहे त्यावरून मी सांगतो की हा साखरपुडा होणार नाही. असं पण निमंत्रणाबद्दल धन्यवाद. तसाही पुढील काही दिवसाकरता मी कुंभमेळ्याला जातोय, त्यामुळे ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकणार नाही. क्षमस्व. काय कसला विचार करतेस? अरे नाही, काही नाही. गुरुजी कुंभमेळ्याला गेलेत म्हणून त्यांना जमलं नाही यायला. मला सांग, आपले गुरुजी त्यांच्या भविष्यवाणीवर अजूनही ठाम आहेत का? इथल्या आपण गुरुजींचं कुठलंच म्हणणं डावललं नाही आजपर्यंत, पण आता आदित्य आणि अनुष्काच्या बाबतीत त्यांचा सल्ला आपण ऐकला नाहीये. आपण काही चूक करतोय का? श्रीकांत, गुरुजी म्हणाले होते की हा साखरपुडा होणार नाही, पण साखरपुडा झाला. म्हणजे मी त्यांच्या ज्ञानावर शंका घेत नाहीये, पण मला असं वाटतं की काही निर्णय जर आपले सत्सद विवेक बुद्धीला पटत असतील तर ते घ्यावेच. आणि आदित्यसाठी अनुष्काची निवड करण्याचा माझा निर्णय योग्यच आहे. तू अहिल्या आहेस, कुठलाही निर्णय पूर्ण विचार करून मगच घेणार. आणि एकदा निर्णय घेतला की तो तळीस कसं द्यायचा हे तुला चांगलं माहिती आहे.
दिशा दिशा मला माहितीये तुला राग आलाय, पण डोक्यात राग घालून घेऊन तुला माहितीये ना तुझी काय हालत होते ते. सी दिशा, आपल्याला सगळ्या गोष्टी खूप शांततेत हँडल कराव्या लागणार आहेत. आणि तू जेलमधून बाहेर आलीयस, आय एम रिअली रिअली व्हेरी हॅपी. पण तू तिथे लग्नात यायला नको होतंस. दिशा, मला ना गोष्टी माझ्या पद्धतीने हँडल करू देत. बघ, तू त्या लग्नात आलीस, तुला कोणी पाहिलं असतं, ओळखलं असतं, केवढा मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला असतं. तुला कल्पना तरी आहे का? मग काय करायला हवं तुम्ही? अनुष्का, तू सोडून माझं या जगात दुसरं कोण आहे? आणि मी तुला कॉन्स्टंटली कॉल्स करत होते, तू माझे फोन उचलत नव्हतीस. तुला काय वाटतं मी मूर्ख आहे? टाइमपास गप्पा मारायला तुला सतत फोन करतेय, तू माझे कॉल्स का नाही उचलत वेळेवर? दिशा दिशा, प्लीज प्लीज शांत हो, प्लीज. मी कुठे वावरते, कुठल्या लोकांमध्ये, कुठल्या सिच्युएशनमध्ये, याची तुला कल्पना आहे. मला गोष्टी सांभाळून कराव्या लागतात. त्यात तू तिथे आलीस, नाहीतर ना मी जागेवर पारोचा पंचनामा केला असता. पारोचा पंचनामा? काय केलं त्या पारोनं? मी पारोच्या गळ्यात मंगळसूत्र बघितलं. काय? मी तिथे असताना पारू, अगं पण तिचं लग्न नाही झालं ना अजून. मंगळसूत्र? एक मिनिट, की मी जेलमध्ये असताना त्या भिकारडीने उरकून टाकलं? नाही ग. मग मंगळसूत्र? काय लपवतेस ग तू? बघू जरा. म्हणजे तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. मंगळसूत्र? आय एम सो सॉरी. म्हणजे आर यू सिरियस? वाव, दिस इज सो 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 इंटरेस्टिंग. यू नो व्हॉट, मला जर हे कळलं असतं ना, तर मी त्या सर्वंटला लगेच आईला समोर आणून तिचा पूर्ण पर्दाफाश करून टाकला असता. ते होणार. अरे पण कधी? वेळ आल्यावर पारोच्या गळ्यात मंगळसूत्र आहे ह्या अहिल्याला कळणार. आणि मग त्या भिकारड्या पारोची त्या किर्लोस्कर मॅन्शन मधून कायमची सुट्टी होणार. आणि अशा तऱ्हेने अहिल्याला बर्बाद करणाऱ्या वाटेत जो पारू नावाचा बाभळीचा काटा येतोय, तोही निघून जाणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.